वंदे मातरम. मी जितेंद्र भावे, निर्भय महाराष्ट्र पार्टीचा संस्थापक अध्यक्ष आहे. आज खूप आनंदात आहे. पवार सरांसारखा यंग ब्रिगेड आता आपल्याला IAS म्हणून जिल्हा परिषदेला मिळालेले आहेत आणि हे यंग ब्रिगेड खूप अभ्यास करते आणि यांच्या माध्यमातून खरं तर देश खूप पुढे जाणार याची गॅरंटीच असते आपल्याला. पण ही सिस्टीम यांच्या कला गुण कौशल्य आणि अभ्यासाला वाव मिळू देत नाही असं आमचं सामान्य जनांचं मत आहे. पण आज त्यांना भेटलो, 10 मिनिटं त्यांचा आणि आमची जी चर्चा झाली त्यामध्ये खेडले झुमके ग्रामपंचायतीतली शाळा, जलजीवन मिशनचं प्रोजेक्ट याची आम्ही त्यांच्याबरोबर तक्रार केलेली आहे. तर त्याच्यासाठी संयुक्त दौऱ्याची आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. दुसरं, हे पहिले जिल्हा परिषदेचे CEO आहेत. त्यांनी जितेंद्र भावेच लाईव्हमध्ये आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या लाईव्हमध्ये तुम्ही इथे शूटिंग करू शकता असं सांगणारे अधिकारी सुद्धा आम्हाला हे पहिले मिळालेले आहेत. तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आणि ते मसुरीचं जे ट्रेनिंग आहे ते ह्यांच्यामध्ये आम्हाला दिसलं याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आता जिल्हा परिषद नाशिक हसू लागेल अशी आशा व्यक्त करतो, कारण ती रडतच होती आणि ढळाढळा अश्रू गाळत होती. आज आम्ही खूप स्वतः खुश आहोत. तर सर, आमचं खेडले झुंगेच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करू शकाल? जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये खेडले झुंगेची मी पूर्ण माहिती घेतो. किती कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट झाले, पाणी किती आलंय, त्यात ESR आहे त्याची सर्व, आणि मग योग्य ते आपण कारवाई करू. पण जोपर्यंत शेवटच्या घरात पाणी येत नाही तोपर्यंत कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला किंवा कोणालाही पूर्ण पेमेंट दिलं जाणार नाही. सर, विविध योजना येऊन देखील ना गावाची परिस्थिती सुतक पडल्यासारखी आहे. तर विषय असा आहे, आपल्याला संयुक्त दौरा आहे ना या गावांचा करायचा आहे. संयुक्त दौरा या गावांचा करायचा आहे. 15वा वित्त आयोग झाला, विविध योजना झाल्या, करोडो रुपये आज ग्रामपंचायतीला खाली केंद्राकडून मिळत आहेत. तरी देखील गावांची ना अवस्था ही ना खूप दुर्दैवी अवस्था ही गावांची. तर सर, संयुक्त दौऱ्याविषयी काय बोलाल? ठीक, एकदा आपण अचानक यांना व्हिजिट करूया, जेव्हा वेळ भेटेल तसे मी या गावांना स्वतः जाऊन व्हिजिट करेन. थँक्स लॉट सर. वंदे मातरम सर. आय लव्ह यू सर. चला, थँक्यू. चला. एक पक्का मराठी माणूस आपल्या जिल्हा परिषदेला CEO म्हणून लाभलेले आहेत आणि आता त्याचा फायदा निर्भय महाराष्ट्र पार्टी जरूर घेणार. आणि जनसामान्यांची ही जिल्हा परिषद आहे, तिची मालक जनता आहे, हे आजच्या लाईव्हवरनं इथे सिद्ध होतंय. या रांगा लवकरच पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये कायमच्या कमी होतील. इथे लोक बाहेर तिष्ठत उभे राहणार नाहीत अशी आशा करूया. वंदे मातरम. वंदे मातरम. इथे पण वेटिंगला बरेच लोक आहेत. नाही, तुम्ही शासकीय अधिकारी म्हणजे तुम्हाला भेटायचंच आहे ना, तुम्ही थोडी घरच्या गप्पा मारायला आले. तर यांना सुद्धा इथे तिष्ठत उभं राहावं लागणार नाही अशी आशा करूया. वंदे मातरम. बरीच गर्दी आहे, बघूया किती दिवसात ही गर्दी कायमची बंद होईल याच्यावर पवार साहेबांचा यश अपयशाचा आलेख निर्भय महाराष्ट्र पार्टी काढेल. वंदे मातरम.